गुड आफ्टरनून एव्हरीवन. वेलकम टू होम विथ फ्लेवर चॅनल. आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी. फणसाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला कच्चं फणस लागेल. फणसाची भाजी बनवण्यासाठी आधी आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला कापलेल्या फणसाला तळून घ्यायचं आहे. फणस हे बारीक बारीक कापून घ्यायचं आहे आणि त्याला तळून घ्यायचं आहे. फणसाचे काप जेव्हा थोडे थोडे सेपरेट व्हायला लागतील तेव्हा समजायचं की आपलं फणस हे व्यवस्थित तळलं गेलेलं आहे. त्यानंतर आपण भाजीची तयारी करूया. त्याच पॅनमध्ये ते तेल जे उरलं त्यात भाजी बनवायची आहे. भाजीमध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायचं. जिरं मोहरी तळली की त्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजला गेला की भाजीलाही चव छान येते. तुम्ही इथे बघू शकता मी कांद्याला छान भाजून घेते आहे. त्यानंतर यात मी हिंग टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यात आपल्याला अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि तिलाही छान परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत लसणीचा वास जात नाही तोपर्यंत. तुम्ही इथे बघू शकता मी छान अद्रक लसणीची पेस्ट परतून घेते आहे. त्यानंतर यात आपल्याला एक वाटण टाकायचं आहे. या वाटणाची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. तुम्ही चेकआउट करू शकता किंवा जमलं तर मी या वाटणाच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल. त्यानंतर हा जे वाटण आहे ते आपल्याला तेलावर छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर यात आपल्याला मसाले टाकायचे आहे. मसाल्यांमध्ये मी इथे टाकलेलं आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर, त्याच्यानंतर कलरसाठी. त्यानंतर यात लाल तिखट टाकायचं आहे. फणसाची भाजी ही थोडी तिखटच छान लागते, त्यामुळे इथे मी जास्त तिखट टाकते आहे. त्यानंतर यात आपल्याला धने पावडर टाकायचं आहे, काळा मसाला टाकायचा आहे आणि हळद टाकायची आहे. त्यानंतर हे जे आपण मसाले टाकले आहे हे छान तेलावर परतून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मसाले छान मी भाजून घेते आहे. त्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की तुमचे मसाले तळायला लागतात आहे तर त्यात तुम्ही पाणी टाकून हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे. हा मसाला भाजायला आपल्याला जवळजवळ 20 ते 25 मिनिट लागतील, कारण मसाला जर चांगला भाजला गेला तरच भाजीलाही छान चव येते. त्यानंतर यात मी कोथिंबीर टाकले आहे आणि पुन्हा आपल्याला मसाला हा भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजत असताना आपल्याला पाणी टाकून मसाला भाजून घ्यायचा आहे, अदरवाईज तो तळाला चिपकेल आणि जळून जाईल. तुम्ही इथे बघू शकता मी पाणी टाकून छान मसाला हा भाजून घेते आहे. जितका खरपूस मसाला भाजेल तितकी भाजीला चव ही खूप छान येईल. तुम्ही इथे बघू शकता मी मसाला छान भाजून घेते आहे आणि मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. त्यानंतर या स्टेजला आपण जे आपले तळलेले फणस आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि त्याला भाजीमध्ये छान कोट करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता मी सगळे फणस मसाल्यांमध्ये टाकलेले आहे आणि ते छान आपल्याला भाजीच्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे आहे. त्यानंतर यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी हे शक्यतो गरम टाकावे, म्हणजे तरीही खूप छान येते. आणि पाणी तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही यात पाणी टाकू शकता. पाणी टाकले की अजून भाजीला छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. मला इथे अजून रस्सा पाहिजे नाही म्हणून मी अजून थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर पूर्ण भाजी आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे. सगळे मसाले छान मिक्स झाले पाहिजे. त्यानंतर यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यावरही भाजीला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजीला छान कलर आलेला आहे आणि आता भाजी आपण झाकण ठेवून 10 ते 20 मिनटं शिजवून घ्यायची आहे. 10 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी ही रेडी आहे, छान शिजलेली आहे आणि आपली भाजी ही रेडी आहे. ह्या भाजीसोबत तुम्ही पराठे, चपाती किंवा भातही खाऊ शकता. खायला खूप चविष्ट लागते ही भाजी. तुम्ही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली ते. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.